त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं का हो, म्हणलं महादेव तिकडं कुठं त्र्यंबकेश्वरला, राम तिकडं कुठं, नाही इथं पंचवटीला नाशिकला, साईबाबा तिकडं नगरमध्ये, शनी बाबा तिकडं, बरोबर नाही, ते आपले गजानन महाराज तिकडे अकोल्यामध्ये, सगळे देव तिकडे जाऊन बसले. हा पांडुरंग तिकडे येऊन का बरं बसला एकटा? बर, ही गंमत पहा, अख्खा महाराष्ट्र इथे बरोबर आहे, पण इकडचे किती जण शिर्डीला आणि त्र्यंबकेश्वरला जाते, बरोबर आहे ना? मग तेव्हा मला कळलं पांडुरंग इकडे येऊन का बसला. त्याला माहिती होतं मी जर इकडे आलो ना अख्खा महाराष्ट्र माझ्यासाठी येईल, पण मी जर तिकडे गेलो इकडचा एकही तिकडे येणार नाही. काय पांडुरंगाची दिशा बघा. माझी गरज खास करून सोलापूर जिल्ह्याला काय बघा, उजेडामध्ये किती पण मोठा बल्ब लावा काही गरज नाही, उजेडाच तिथे, पण अंधारात छोटासा दिवा जर लावला त्याची गरज आहे, तसा हा अंधारातला दिवा आहे फार मोठा, म्हणून पांडुरंग इकडे आहे. आपण त्या पांडुरंगाचे किती आभार मानले पाहिजे, आहे की नाही? आणि तेच पांडुरंगाची कृपा आहे, त्याच महादेवाची कृपा आहे का हे सगळं आता परत सुरू होईल. आणि मला वाटतंय की GI टॅग जे मिळालाय त्याचं खरं सार्थक आता तुमच्यापासून होईल. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंग पंढरीचा त्या पंढरपूर नगरीच्या जवळ हे जे गाव आहे सोलापूर जिल्ह्यामधलं रांजणी गाव आहे, तालुका पंढरपूर, त्या ठिकाणी आलो. एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड काम आणि व्याप सांभाळून राजकारण करू करू भागले आणि आता शेती पूजेला लागली. शेतीचीच पूजा आता त्यांनी केली. अशा हस्तींना आपण भेटतोय. कोणत्या कुठल्या पदावर होते तुम्ही? कारखान्याच्या बँकेला संचालक होतो, गावात सरपंच डेप्युटी सरपंच होतो. मग आता शेतीकडे का? RNPH आणि SISMH हे खतरनाक फोस्टॉक आहे बघा. फोस्टॉक आहे, विचित्र आहे. 7व्या 5व्या दिवशी रिझल्ट. $20 लागतं मला सॉइल. 15 दिवसाला. त्यांच्या 3 चुका. पहिले रेस्ट पिरियड दिला नाही, दुसरा खड्डे खंडी आणि LSQ या 3 चुका केल्या पूर्ण केले सर. आणि म्हणजे सुधारणा काय केल्या? केमिकल बंद केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हाताने सगळं ड्रेंचिंग केलं. त्याच्यानंतर बेसल डोस आपले सगळे RNPH आणि कृषी अमृतचे वेळेवर भरले आणि सॉइल चार्जर भरपूर दिलं. हे तुमचे पॉझिटिव्ह गुणधर्म. तुम्ही जेवढं सॉइल चार्जर द्याल ना, मला माहिती पडते तेवढं पडतंय. फळ पडते झाड पृथ्वी आरी घेते आयला फळ लेब्या काय ती. अचानक तुम्हाला काय करू काय नाही वाटत. प्रत्येक प्रोडक्ट रिझल्टच आहे. काय वापरत दुसरं पीक आहे. पहिल्या पिकाची काय परिस्थिती होती? झाडाची कंडिशन काय होती? बारकी झाड होती अशी ही झाली म्हणे खरपोटी कसली होती. SCT वैदिकचं पूर्ण प्रोडक्ट वापरावं असं मी, कारण डोळ दाखवून निवांत झोपायचं बघा. कायच काळजी आबाळ येऊ द्या, ऊन येऊ द्या, तेव्हा आता आराम करायचा. गेल्या वेळेस सर माझी ही हार्वेस्टिंगची साईज एवढी होती. केमिकल केमिकल हे खोलाला जर फळ पाहिलं किती मोठी साईज यायची, आहे की नाही? माझ्या अगोदर 1 महिना बागा झाली लोकांनी. त्या गाठी एवढे केवढे गोलाच्यात गोल एवढे आपले लंबू का फळ आहे असं हा पेरू सारखं. दुसऱ्यांचं गोल गोल आहे. हे बघा ना काय आहे. हा, अरे बापरे, हे काय आहे? स्टोरेज आई किताना लेकर मोठी होती, ही लय महत्व आहे. आई किताना लेकर मोठी आई पण जीव नाही होया. ही महत्वाचं. त्यावेळेस याला म्हणणार आई सांभाळ. एक नंबर, एक नंबर. पहिल्यापासून माझ्या संग हे तुमचा मुद्दा आहे ना, हे सुवर्ण अक्षरात लिहिलं पाहिजे. बरोबर. हे सोलापूरकरांसाठी हे सुवर्ण अक्षरात लिहिलं पाहिजे. असं दगडाच्या रस्त्याला होतो, आता डांबरीला आले. तिथून हवेलाच जाईन. 6 महिना आवडलेला माणसा जुन्या बागाला आडबलेला आहे. दीपवाळी ते शिवरात्र सेटिंग झाली माझी बाग. पहिली बाग जुनी. हे व्हरायटी तुमची भगवा. फळ दिसतं
शरद किंग सारखं शेजारी काय तिकडे सोलापूर लाल सारखं किंवा रुबी सारखं, बरोबर की नाही? काय निघत नाही हो. खायला घातले काय निघत नाही. मला 34 रिझल्ट आहे, 34 रिझल्ट आहे. बरोबर आहे, काय व्यवस्थित माल होतो. बरोबर आहे. केमिकलचे फवारे काय नाही, काय नाही. गुपचूप एखादा काय काय नाही, कायच नाही तसलं. पहिलं होतं, आता कुठं बंद केली ते मार्गाला लागलाय. गेल्या वेळेस मी असं धरलं. गेल्या वेळेस मला एक आला आपलं रासायनिक माल सुद्धा का मला आवाज आली, आळ्या पडल्या. आम्ही काय करू निसर्गापुढे म्हणला. त्या दिवशीच मला संध्याकाळ तुम्ही भेटला. तो बाहेरचा म्हटला, हा. मी निसर्गापुढे काय करू, मी काय करू, ती काय बघत होता बाग, मास्तर होता. त्या दिवशी हाकून दिला मी, येच ना मला इथं. हा पूर्ण चोल आहे. कशावरून तेल आहे सांगा बरं? ओला आणि तेलकटपणा नाही, इथं हिरवी स्पॉट दिसता ना, एकदम फर्स्ट लक्षण आहे, प्रायमरी लेवलला. आता हे बघा, याला पण तेल आहे बघा. ही काडी अशी झाली का, अशी समजायची काही तेल आहे. याचं हे पुसून तुम्ही दुसरं फळ जरी झाडाला जरी लावलं तरी ह्याच्यावर तेल नाही येणार. तुम्ही केमिकल फवारा, तेल पहिलं नायट्रोजन लेवल जेवढी वाढणार तेवढा तेल पसरणार. का? थोडा इथं तेल आहे, इथं ह्याच्यावर आहे. हा, हे बघा इथं पहा, हे पान, हे फळ, याच्यावर डाग तरी आहे कुठं? तेलाचे लक्षण तरी आहे का? आणि त्याच्या शेजारी तेल आहे. तर मी काय झालंय, साईडला तेल आहे म्हणून मला बाकीचे सांगितलं. बर, साईडला तेल असलं तुझ्या तेल येतं, बर. त्यासाठी मी बाग लावला. अहो सर, मी नुसतं हे नाही म्हणले, चल जरा काम आहे. मला वाटलं काय त्रास आम्ही चार बसून बसून जायचं एवढंच विचार. बागेत जसं चालू माघारी जावं वाटत नाही तसं बाग लावायचे विचार मनात घेतला. ह्यानी बाग हार्वेस्ट झाले किती दिवसात? हा, लय मोठा अनुभव आहे. कोणाकडे नाही, तुमच्याकडे नाही. रेस्ट द्या. रेस्ट मी किती शाळा असेल माझी? 20 दिवसाची रेस्ट आहे, म्हणजे अविश्वसनीय. कसा विश्वास ठेवा? तुम्ही यांना काय म्हणते, व्हिडिओ काल पाहता एवढे काय हा आधी म्हणत आमची मंडळी ही म्हणायची काय काय बिघडलं वेळ लागले? तुमच्याकडे नेमॅटोड जादा आहे का? आहे ना? हे नेमॅटोड होतात. नेमॅटोड काय करतो, मोठं कोण पाहिजे? पाणी जास्त पाहिजे, फळं. सर ऊन होतं जास्त, मग प्रयत्न केला. हा, बघा जुनं खोड बरोबर आहे ना, हे काळपट पडलेलं. आणि वरती खोड बघा कसं झालं. हे काय इथं जुनं खोड आहे ना, हे जुनं झालं बरोबर. आणि हे नळ आलं होतं, हा बघा वॉटर शूट आला होता. आणि नंतर तुम्ही वर कट केला पाहिजे, केला की नाही? आणि केल्यानंतर बघा तो कसं सुंदर झाला. बघा आता हे फळ किती सुंदर आहे, पहा आहे की नाही? याचा आकार हा बघा ना, आणि जड किती आहे सर. तुमच्याकडे सेटिंग आपोआप होतं. म्हणजे सेटिंग आपोआप झाल्यामुळं तुम्हाला फक्त पोसायचं होतं, पण तुम्ही ते व्यवस्थित न पोचल्यामुळे तुमच्या जमिनी खराब होणार. हिंदीमध्ये ते गाणं नाही का, घुंगट की आड़ से अनार का साइज अधूरा रहता है, जब तक ना गिरे सूरज की किरण पोषण अधूरा रहता है. मला तर पाणी कुठं होतं पहिल्यांदा, पाणी कमी होतं. किती अर्धा तास पाणी असायचं. ही म्हणायची लय पाणी सोडा, लय पाणी. हे मी पाणी सोडत नाही म्हणलं. पूर्वी 2 प्रकारचं पिवळेपण आहे. पिवळेपण एक असतो, झाड तुमचं कमकुवत होत चाललंय. आणि दुसरा पिवळेपण आहे, झाड तुमचं काय होईल, रिकवर. हे जे गवत आहे, हे गवत तर तुमच्याकडे होतंय, याचा अर्थ तुमच्याकडे नायट्रोजन लेवल खूप. हे पान केवढे पान तुम्ही, माझ्या बोटा एवढे, मधल्या बोटा एवढं. करंगळी एवढं नाहीये, करंगळीपेक्षा मोठं आहे. बघा माझी करंगळी त्याच्यामध्ये शिल्लक राहते. कोळी आहे ते बघा, आहे का? हा कोळी जो आहे, हा कोळी काय सांगू राहिला, याला कुठलंच केमिकल फवारलं जात नाही. 8 वाजता तर बागेतच जास्त. रोज 10 जण येते बघायला, फळ कसं मोठं म्हणजे रात्री येते बघा. 10 वाजता वेळ लागल्यासारखं माणूस बेसळ टाकतोय, शिलाजीत करतोय. बेसळ आता टाकलाय ना? बरोबर बरोबर. किती खोल खड्डा घेता तुम्ही? 2 खड्डे गडी होती, 4-5. आता येत नाही, आता येत नाही. पुढे चूक झाली माझी. चुकले बरं का, चूक झाली माझी. तो एक दोष आहे. लक्षात आलंय, लक्षात आलंय. हे पहा ना, हो हे काडी पहा ना. हा डमरू तयार. मधमाशी फिरू देत इतकी मधमाशी यांच्यातून. आता साठी आता असल्या पावसासाठी झाले. तुमच्या बागेत कसं वाटतंय? सर उन्हात आम्ही इथे येऊन बसतो, गार वाटतंय. उन्हाळ्यात 42 टेम्परेचर बागेत बसा, गार वाटत. हे जे गवत तुम्हाला त्रासदायक वाटतंय ना, याच गवताने तुमच्या मातीतलं पाणी सगळं काय करून दिलं, बरं काढून दिलं. याला म्युटेशन म्हणतात. म्युटेशन बरोबर. हे झाड याच झाडाचं आहे, याच झाडाचं. 10 पाणी नव्हतं, बरोबर. 20 मिनिटं. मग विकत पाणी घेणाऱ्यांनी
वैदिकचा बेसवर जास्त टाका आणि अमृत जलवर सर, खर्च. उन्हाळ्यात ताकद ताकद जातच नाही किती कशाला येतं? हा? करा. आता जा. आता जा सर. बापरे आता जर कसं काय हो 3-2.5 महिन्याचं खात्या पित्या घरचं आहे. हा. घ्या घ्या घ्या. आणखी 3.5 मिनिट टाइम आहे सर. आणखी 3.5 मिनिट टाइम आहे बाजूला. आपण पाडलं नाही, हे पडलंय ते या ह्याच्यामुळे. ते काठीमुळे आपल्या तुमच्याकडे नेमॅटोड दादा आहे का? जास्त आहे ना? हे नेमॅटोड होतात. शिल्लक भरपूर आहे. 1500 माहिती चालू आहे. शिल्लक येईल बंद आहे. नेमॅटोड काय करतो, तुमच्या गाठींमधून जे मुख्य मूलद्रव्य आहे, काय यण सोडून देतो, पिके आडून ठेवतो. जसं करून पोटॅश आणि फॉस्फरस. त्याच्यामुळे यण झाडाला मिळत राहतो, पण पोटॅशियम फॉस्फरस नाही मिळत. मग त्याचा प्रॉब्लेम काय होतो, केमिकलमधलं पोटॅश झाडाला उपयोगी होत नाही. जसं रासायनिक खतं जमिनीमध्ये आहे तरी पण डिफिशियन्सी. जमिनीमध्ये रासायनिक खतं म्हणजे पोटॅश आहे पण ते झाडाला मिळत नाही. फॉस्फरस आहे पण तो झाडाला मिळत नाही. रासायनिक खतं जमिनीमध्ये गेले का ते फिक्स होऊन जातात. म्हणजे फिक्स झाले का ते काय करतात, तुमच्या बरोबर मातीला पण टाईट करून टाकतात. शेतकरी आज बेशिस्त वागतो. त्याच्यामुळे हे केमिकल जे आहे ते बेशिस्त आहे, त्याला शिस्त नाही. ते बघा, तुम्ही एक जास्त झाला का दुसऱ्या लगेच रिॲक्शन करतो. पण तुम्ही आपलं जे प्राकृतिक आहे, पाणी किती पेले रिॲक्शन येते का? नाही. पण तुम्ही तेच केमिकलचं पाणी आहे, जे क्षार आलेलं पाणी आहे ते प्या बरं, येते का नाही? म्हणजे पाण्याने येते का क्षाराने येते? हे आम्हाला कळत नाही. आम्ही पाण्याला दोष देतो, आहे की नाही? नाही पाणीच खराब आहे. पाणी काय तर बावळा खराब, त्याच्यामध्ये खराबी आलेली. माणूस खराब नाही राहत, त्याला सवय लागली खराब. त्याची सवय खराब जर काढली तर माणूस चांगलाच आहे. बरोबर आहे की नाही? जमीन घाण नाही झाली, जमिनीमध्ये घाण वाढली. जे केमिकल आहे ते जर तुम्ही टाकत राहिले ती वाढत राहणार. म्हणजे नेमॅटोड हा जो आहे हा लुटेरा का बरं आहे, तो जे महत्वाचं आहे ना ते खाऊन घेतो, साई खाऊन घेतो आणि दूध पाठवून देतो पुढे. तो लोणी काढून घेतो आणि ताक पुढे पाठवून देतो. मग ताकाव झाडांना जागायचं का? कळलं का तुम्हाला? आणि नेमॅटोड का आला, त्याचं कारण जमिनीमध्ये मुळांवर अत्याचार होऊ राहिले. रासायनिक खतं, बुरशीनाशक तुम्ही जे फवारता वरून, ते वरून फवारले बुरशीनाशक तो झाडामधून जिरून कुठे जाता, मुळाकडे. या झाडामध्ये जमिनीमधून पाणी आणि क्षार वर जातात, बरोबर आहे. आणि वरून झाडाने पाण्याने तयार केलेला जो अन्न आहे तो मुळाकडे जातो. तो कशाला जातो? मुळाला पण जगायचं ना. मुळं झाडाला पण वरती अन्न पाठवतं आणि त्याला पण अन्न पाहिजे, राईट. मग त्याने झाडाकडून जे आलेलं अन्न आहे वरून आलेलं, ते तिला काय करतं, हे जे नेमॅटोड आहे तो वरून आलेलं सगळा रस स्वतः खाऊन घेतं आणि खाली फक्त ताक पाठवितं. त्याच्यामुळे जमिनीमध्ये जीवाणू काय होतात, उपाशी मारतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सुंदरता आहे, पण त्या लोकांना त्यांचं सौंदर्य टिकवता नाही आलं. बरोबर आहे की नाही? तुमच्या गावाला सुंदर आहे, तुम्ही मेकअप करायची काय गरज नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग सुंदरता आतून आली पाहिजे का बाहेरून? आतून हे दंड फुगले पाहिजे का आतून भरून आले पाहिजे? आतून भरून आलं पाहिजे. केमिकलनी फळं फुगता परंतु त्याच्या आतमध्ये भरीव नाही राहत आणि म्हणून ते लवकर खराब होत. या फळाला नारळासारखा काय देठ आहे की नाही? नाशपत्ती फळ आता मी खाल्लं येतं ना, नाशपत्ती म्हणजे त्याला देठ काय असतो, लांब. आता देठ पा किती लांबला झालायचा. निसर्गाला माहीत झालं की याच्यामध्ये ताकद आहे. मग त्या मातीच्या जोरावर या फळाने काय केलं, झाडांनी फळ लांबडं केलं. आणि हे करण्यासाठी तुम्हाला केमिकलमध्ये जी वापरावा लागतो, हार्मोन्स वापरावं लागतात. परंतु ते सगळं लांब कशामुळे होतं किंवा साईज कशामुळे होती, तुमच्या खोडामध्ये जे स्टोरेज आहे, फिक्स डिपॉझिट करेल ते ओढलं जातं. म्हणजे ह्या झाडाचा विकास होण्यासाठी, आधार देण्यासाठी, आणीबाणीच्या काळामध्ये वातावरण बिघडलं, पाऊस चालू झाला, त्या काळामध्ये वादळं आली, त्या काळामध्ये त्या खोडातलं स्टोरेज काय झालं पाहिजे, उपयोगाला पाहिजे. एवढ्या पावसामध्ये काही भीती आहे का तुम्हाला? हे बघा, आहे का? म्हणजे तुम्ही जर पाहिलं
तर ही सगळे जे आरोग्य आहे झाडाचं आणि वरून ते फळ आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जमिनीत पोषण दिल्याने झाल्या का नाही? काय वाटतं तुम्हाला? बरोबर पोषण दिलं. बरोबर. म्हणजे हेच गोष्ट शेतकऱ्याला कळत नाही. तो काय करतो, नुसत्या फळावर लक्ष देतो. लक्ष कुठे दिलं पाहिजे? मातीवर. मातीवर. नमस्कार, तुमचं नाव सांगा. सुरेश शिंदे. सुरेश बळीराम शिंदे. शिंदे. अच्छा, तुम्ही रांजणीमध्ये राहता, पंढरपूर तालुक्यामध्ये, बरोबर आहे. आता इथं जी शेती आहे तुमची किती आहे? एक 11 एकर आहे. 11 एकर. या 3 महिन्यात वापरायला चालू केले, पहिला अगोदर माहिती. बर बर. म्हणजे तुम्ही आत्ताच 2-3 महिन्यापासून सुरुवात केली. 3 महिने झाले. कशी ओळख झाली तुम्हाला? सर असंच मला ते केमिकलचा तिरस्कार होता. मला ते सेंद्रिय बघत बघत ती तुमची सिटी आलं. परत ती लय म्हणजे भेटून गेलो तुम्हाला काय शेती म्हणजे किती वाजता वगैरे असं? रात्री 2:30 वाजता मला बिघडो बघितला तुमचा. 2:30 वाजता? 2:30 वाजता ते एवढं 2:30 वाजता काय करत तुम्ही? आपण ती मला सेंद्रिय व्हिडिओ बघत होतो मी. त्यात तुमची सेंद्रियच पाहिलं. मग ती एसटी आलं फक्त ती बघत म्हणजे डोक्यात बसलं. 2:30 वाजेपासून व्हिडिओ किती वाजेपर्यंत पाहत होते? मी असे 6 महिने करत होतो परत. बर. तुमचे व्हिडिओ लय बघितले भरपूर सर. किती पाहिले असतील? आता दररोज एक बैलीशिवाय झोपत नाही. आणि ह्यांनाही पाठवली नवीन असतो तुमचे व्हिडिओ. यांना येड लागलं, यांना वेड लावलं. याडं लागलं रे, याडं लागलं. एसटी वेदिकचं. बर, चांगलंय. मग तुम्ही व्हिडिओ पाहिले, मग काय केलं? व्हिडिओ पाहिले. मग तुम्ही पहिला व्हिडिओ आर्यनचा 2 पुढे आले, आर्यन रूट आणि न्यूट्री. हा. आणि एक कृषी अमृत आणलं. बर. त्या ड्रम मध्ये ओतलं, ती आंबवलं. ते 2-8 महिने फळे पाक गायला गेलेलो, काय राहिलं होतं ते आंबवून सारखं साडी चालून ती झाडं होती बाका अशी तुरट्यासारखी, अशी 7-8 फुटावर गेली. 7 फुटावर कट केली झाडं बर. पहिल्या वर्षीच. ती अनुभवाला परत चालू केले पूर्ण 100%. एक म्हणजे त्याची झळक बघितली. बर. आर्यन पीएच सर तुमचं कृषी अमृत. कृषी अमृत आर्यन पीएच आणि एच हे खतरनाक फोस्टॉक आहे बघा. फोस्टॉक आहे, लय विचित्र आहे. 7व्या-5व्या दिवशी एसटी वेदिकने आज एक नाव तयार केलं. मी सर प्रत्येक प्रोडक्ट अनुभव घेऊन अनुभवात गेले माझी पहिल्यांदा 3 महिने तरी पण 1 नंबर आणले. मी समाधान आहे. ही जी बाग आहे समजा, ही किती झाड आहे सगळे तुमचे? हे झाड 1486. 1486. 1486 झाडांमध्ये तुम्ही सगळ्या झाडांना वापरताय? सर्व पूर्ण. काय काय वापरलं आता याला? आता मी कृषी अमृत. हा, कृषी अमृत 2.5 किलो ना. बर. 2 डोस झाले. बरोबर. एक कंपनीला माझा 3 महिन्यामध्ये. 3 महिने सुरुवातीला एक ना, आता एक झाला. म्हणजे पहिलं टाकला, 2 महिने लगेच दुसरा. 20 दिवसांनी टाकला, 20 दिवसापूर्वी. बरोबर. डायरेक्ट गाडी आली तुमची. बर बर. काय काय डोस टाकला? 3-2.5 कृषी किलो अमृत आणि RNPH 3 किलोचं म्हणजे 6 किलो टाकलं. बर. आता हा. अगोदर एकदा टाकलं. बर. म्हणजे RNPH 6 किलो. पहिला बेसोल डोस 2.5 किलो, दुसरा बी 2.5 किलो 20 दिवसापूर्वी आणि 6 किलो RNPH. तुम्हाला RNPH चा वेगळा अनुभव काय म्हणजे वाटला भाऊ? लय भारी असं म्हणतात. सर RNPH का नाही जोक नाही, म्हणजे लय फोस्ट बाहेर आहे ते. विचार आहे ना, SSM आणि H आणि RNPH बाहेर रिझल्ट सर. मी त्याचे अनुभव घेतले, मग परत चालू केलं, डबल वापरला. आता तुमचं पूर्ण ते कसला बदलून टाकले. मी पाऊस असो ऊन असो जागेला म्हणजे लय पिकअप घेते. ते बेकार पिकाला झाड फळं आरी घेते झाडाला. तुम्हाला मला एक गंमत वाटते की तुम्ही एवढं ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही अनुभवात नाही घेतले सर. प्रत्येक प्रोडक्टचा अनुभव घेतला आधी. 3 महिन्यात तुम्ही एवढा अनुभव घेतला, लोकांना 3-3 वर्षात नाही एवढा. नाही पण मी एक आणलो ना थोडं ह्यांच्यातनं. एक मिल्क चार्जर आला, योग पुढे गायचा प्रयत्न केला. गायचं दूध नाही काय 50 लिटर 4 गायचं बंदच नाही. 12 महिने झालं मिल्क चार्जर. पहिले पण वापरता? हा पहिला 8 मध्ये झाली आतापर्यंत 10 झाले मिल्क चार्जर अगोदर पासून. मग ही घटना तुम्ही व्हिडिओ पाहिला, कधीपासून पाहता व्हिडिओ? एक 6 महिने झाले असेल, 6-7. हा पूर्ण चोल कशावरून तेल आहे सांगा बरं? ओला आणि तेलकट पण नाही, इथं हिरवी स्पॉट दिसतात ना, एकदम फर्स्ट लक्षण आहे प्रायमरी लेवलला. आता हे बघा, याला पण तेल आहे बघा. ही काडी अशी झाली का अशी समजायची काही तेल आहे.
परंतु तुम्ही बाकीचे फळं बघा एकदम निरोगी. तुम्हाला मी आता गंमत सांगतो, याचं हे पुसून तुम्ही दुसरं फळ जरी लावलं, झाडाला जरी लावलं तरी याच्यावर तेल नाही येणार. नाही, कारण ते खाली अन्न भरपूर आहे ना. लोक काय म्हणतात, मी नुसता हात लावला तरी येतो. बरोबर आहे. आता याला तेला काय म्हणतात, याला बोट लावा बरं, लावा बरं, लावा ना बोट. घाबरू नका. घाबरून आम्ही सकाळ सांगतो त्यातच आहे. कसं आहे, काय तेलकट काय झाला, हा तेलकट झाला ना? म्हणून याला तेल्या म्हणतात, कळलं. परंतु तुमच्या भागामध्ये तेल्या असणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. पण हा का आला त्याचं कारण आहे, काय ते कमी सांगतो ना तुम्हाला मी. तुम्ही इथून मागे तुमच्या जमिनीमध्ये जे केमिकल्स वापरलेले, आता तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही. कारण तुम्ही काय केलं, झाड पैलवान, माती बलवान केली ना, केली. पीक पैलवान. आणि पैलवानाला असं कुठं खर्चटलं बिरचटलं पडलं त्याला काय फरक नाही. मग आपण तेलाला पैलवान करायचं का पिकाला? पिकाला करायचं. लोक केमिकल मध्ये तेलाला पैलवान करतात. तुम्ही केमिकल फवारा, तेला पैलवान फास्ट वाढतो, लय फास्ट. तुम्ही याला वॉटर सोल्युबल सोडा, बघा तेला कसा पसरतो. लगेच पसरतो जास्त. तुम्ही याला केमिकलच्या फवारण्या मारा, बघा कसं पसरतो. बरोबर आहे की नाही. आता एवढं वातावरण त्या तेलाला पोषक आहे, ही झिमझिम यांनी वाढतो. आणि तुम्ही जमिनीमधून जेवढा सेंद्रिय कर्ब वाढवाल तेवढं तुमचं नायट्रोजन लेवल कमी. नायट्रोजन लेवल जेवढी वाढणार तेवढा तेल्या पसरणार. का? तेल्या हा एक जीवाणू आहे आणि जीवाणूला काय आवडतं? नायट्रोजन. बरोबर आहे ना. म्हणजे हे त्याच्यामधलं रहस्य. आता तुम्ही ह्या झाडाचं जर बघितलं तर या झाडाचे पानं चिबरले बा सगळे आहे की नाही. हे पानं जे चिबरले ना, हे बाई हे 10-12 दिवस लेट झाला डोस. 10 दिवस लेट झाला ना, जाते निघून. नाही आता याला काय अडचण नाही. हे घाबरण्याचं, याला फवारण्या माहिती घाबरायचं कारण नाही. मी 20 लिटर लागतं मला सॉइल. 15 दिवसाला 20 लिटर झाले ना तुमचे. तर याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही ड्रिप पण सोडता का हाताने देता? हाताने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचं झाड जे आहे चांगलं बनलंय बघा, आहे का नाही. फक्त आता तुम्हाला जे नवीन काय झालंय, तुमची फळं फार वेगाने मोठी होऊ राहिली. किती वय झालं त्यांचं? दुसरं पेकाचं आहे. 3 महिने व्हायचे आणखी. 3 महिने झाले. 29 तारखेला 3 महिने झाले कालच्या. 29 तारखेला 3 महिने. 3 महिने झाले. म्हणजे तुम्ही धरल्यापासूनच वापरताय का? हा, धरल्यापासून वापरतो. आता याला तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय माहिती का? समजा आता इथं दिसतं की तुम्हाला तेल्या, जिथे तुम्हाला दिसला तिथं काय करायचं, आपलं जे हेल्थ फायटर आहे आता नवीन आलेलं हेल्थ फायटर, ते हेल्थ फायटर त्याच्यामध्ये 10 ml प्रति लिटर घ्यायचं. किती? 10 ml. त्याच्यामध्ये प्लांट फायटर 10 ml प्रति लिटर टाकायचं. हा झाले 2. एनर्जी बुस्टर त्याच्यामध्ये 5 ml टाकायचं. हा सर वाढले सर, काल 3 आहे. 30 वाढले. यांनी हे परिसरातली 4-5 झाडं जिथे तुम्हाला असं वाटतंय असं दिसतंय, ते 4-5 झाडं काय करायची, स्प्रे करून घ्यायची एक पंप काम. आणि याला सॉइल चार्जर खाली तुमचं जास्त होत आहे. कोणत्या पदावर होते तुम्ही? मी कारखान्याच्या बँकेला संचालक होतो. अच्छा, साखर कारखान्याचा. साखर कारखान्याच्या बर बँकेला. बर. परत गावात सरपंच डेप्युटी सरपंच होतो. इथं सरपंच होते. सोसाट्या हे सर्व राजकारण पूर्ण केलं. पूर्ण म्हणजे किती वर्ष? 24 तास 15 वर्ष केलं. मग आता शेतीकडे का? सर बघितलं तिथं रुपयाला भागवायला गेलो. तिथं आलो, कोरोना आणली, तर कोरोनानं माझं कल्याण केलं. राहायला आलो सर इथं. काही रुपया नव्हतं सर. कोरोना आणलं. राहायला कोण होती पहिले? पंढरपूर होतं. कोरोना आणलं मला इथं. आणि ते तुमचं ते अभ्यास ती बरोबर पुढे हळूहळू डोका शेती पहिले केमिकल वापरायचं, बाजा फळं काढायची. हा हा हा. असं व्हायचं. बर बर बर. जर मला केमिकल मध्ये डोकं हाकते काय तर करण्याची इच्छा होती. बर बर बर. मी एक मासा कसं असतं, एखादं स्वप्न पाहायचं, ते फुलवायचं, सत्यसूत्र उतरवायचं आणि पुढच्या स्वप्नामागे धावायचं. की माझा स्वभाव माझा काय तर करत राहायचं. बरोबर. प्रयत्न. आता तुमची जमीन आहे ना, बरडाची जमीन आहे सगळं, आहे का? काळी नाही, दगड आहे ना त्याच्यामध्ये, खडी खडवानी ना सगळं खडवान. हे बघा, हे सगळं खडवानी बघा खाली, आहे का? सगळ्यांच्या पायापासून. मग हे जे खडवाने, जे खडे खुडे आहेत सगळे, बरोबर आहे की नाही? याच्यामुळे याचा अर्थ काय होतो, ही जमीन निकस आहे. बरोबर जमीन म्हणूया, हलकी जमीन. आणि हलक्या जमिनीमध्ये तेला लवकर येतो, कारण नॅमेटोड वाढतो. हे बघा ना, हे याला कमी नका करू. हा, मग हे शिकायचं तुम्हाला. फळ नका कमी करू.
खायला त्याला खायला द्या ना. किती घालतो बारकी मी घालतो. ह्या झाडाला द्या फक्त जास्त. बघा ज्या झाडाला फळ जात आहे ते नारळ पहा आहे का साईज आहे की नाही, बरोबर आहे की नाही. नंतर तुम्ही जर पाहिलं ह्याच्यामध्ये वर इथे साईज तरी पहा आहे का, आहे की नाही. हा आता हे घासतं एकमेकावरती तर नाही त्याला प्रॉब्लेम नाही काही, तरी म्हणजे साईज बघा. आणि दुसरी गोष्ट 3 महिन्याचं नाही, हे मध्ये पहा, त्याच्यामध्ये पहा हे बाई खोडाला लागले फळ पास आहे. हे खोडाला लागले जर फळ पाहिलं किती मोठी साईज यायची आहे की नाही. म्हणजे थोडक्यात या झाडाचा जीव पहा. हे काय आहे? हे लहान आहे ते खाल्ले मोठे. म्हणजे इकडे बघा समोर तुम्ही, परंतु ही धोका आहे. हा काय धोका आहे का, मोठे कोण पाहिजे, झाड पाहिजे आपले पाने मोठे, पाने जास्त पाहिजे, फळं. सर ऊन होतं जास्त, प्रयत्न केला हा. सुरुवात तसं नाही गेलं माझा अनुभव. तुम्हाला झालं काय माहिती का, एकाच वेळेस तुमची पहिली दुसरी चौथी पाचवी सगळी एकाच वर्षात उडाली. या झाडाचं पोषण पाहता बरोबर आहे की नाही. तर ह्या झाडाला फळं भरपूर आली तर तुम्ही थिनिंग करायचा हा एक मार्ग आहे, फळं कमी करा. दुसरा एक मार्ग त्याला भरपूर खायला बरोबर आहे की नाही. या झाडाचं तुमचं काय झालंय, सगळे वर्ग एकाच ठिकाणी झाले सगळे तुमचे. म्हणजे जसं तुम्हाला ज्ञान एवढं भेटलं एकदम अचानक तुम्हाला काय करू काय नाही वाटत. प्रत्येक प्रोडक्ट रिझल्टच आहे, काय वापरत प्रत्येकाला रिझल्ट आहे. बघितलं मी. तुम्ही एवढ्या 3 महिन्यामध्ये किती अभ्यास केला सर, मी अनुभव घेतला आधी पहिला प्रत्येक प्रोडक्टचा. दुसरं पीक आहे, पहिल्या पिकाची काय परिस्थिती होती, झाडाची कंडिशन काय होती. बारकी झाड होती अशी ही झाली होती, खरपोटी झाली. हा कसली होती, बरं खोड कशी झाली होती. आता हे बारीक होती पूर्ण तिला. हे जे खोड आहे बघा, तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मी. इथं खाली बसाय बा. आता हे खोड पाहिजे सगळे, हे बघा हे जुनं खोड आहे ना, हे बघा जुनं खोड बरोबर आहे ना, हे काळपट पडलेलं. आणि वरती खोड बघा कसं झालं. हे काय इथं जुनं खोड आहे ना, हे जुनं झाड आहे बरोबर. आणि हे नळ आलं होतं, हा बघा वॉटर शूट आला होता. हा कसा खतम, तुम्ही म्हणलं ना तुम्ही कृषी आंब्याचं पाणी सोडलं त्याने हा शूट आला आणि नंतर तुम्ही वर कट केला पाहिजे, केला का नाही. आणि केल्यानंतर बघा तो कसा सुंदर झाला. तो इकडे बी तसाच आहे बा, आहे का. हे शेतकऱ्यांनी हेच शिकलं पाहिजे. अमृत सर सॉइल चार्जर आई बापासारखा लय भारी आहे. ते आपण मी प्रत्येकाला सॉइल सोडतोच, डोस दिलो 10 दिवसाला असतो. बरोबर बरोबर. ते रिझल्ट त्याशिवाय येतच नाही, सॉइल शिवाय रिझल्ट येत नाही सर. ते 10 दिवसाला माझ्या आता बघितलं तर 20-22 झाडशेरी केलं त्या तळ्यात खाली सर केलं जाईल. हा मी सॉइल भाग पडत नाही, ही खायला त्याला उरणं ही आंघोळ घालायची त्याची. बघा ते फळ किती सुंदर आहे पहा, आहे की नाही. याचा आकार हा बघा ना, आणि जड किती आहे सर. बघा साईज जड बघा. 600 राहिली सर. हा 250 ग्रॅमच्या आसपास आहे म्हणजे 150 ग्रॅम सर. 250 ग्रॅम भरेल हे आरामशीर. माझं टार्गेट आहे सर हा 750च्या पुढे करणार 70% माझी निघणार आरामशीर निघणार. करणार मी. कारण मला इतका कॉन्फिडन्स झाला की गवसले 1 नंबर. बेस वाटत नाही प्रत्येक प्रोडक्टला. मला जी आवडलं नाही मागे तोडाल सरांनी सांगितलं सर. हा, आता हे बघा हे इथं खाली बघा, म्हणजे हे जे खोड आहे खाली दिसतंय तुम्हाला, जुनी खोड बघा, हे जुनी खोड दिसत बघा कशी दिसतंय की नाही. आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये ज्या झाडात बदल झाला तो वर दिसतोय बघा सगळा, आहे की नाही. साईज, माल, क्वालिटी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं महत्वाच्या आहेत. एसीटी वैदिकचं पूर्ण प्रोडक्ट वापरावं असं मी. कारण डोळ दाखवून निवांत झोपायचं बघा, कायच काळजी आबाळ येऊ द्या ऊन येऊ द्या तेव्हा आता आराम करायचा. किती दिवसात बदल झाला झाडामध्ये. 3 महिने झाले आता. 3 महिने झाले धरून. अगोदर फक्त एक सॅम्पल वापरली होती अगोदर 3 महिने. शेवटच्या वेळेस हर पण आले आणि सफरचंद सारखं फळ दिसायला लागलं शेवटला. मागच्या वेळेस लोक काय म्हणायची ती लाल शीट आले म्हणायची, पण त्याला कुठं माहिती ग्लिचिंग आहे ह्या औषध म्हणले मला. ती काय माहिती काय म्हणजे लाल शीट हा त्याला ड्रेस पण त्यांना ती जाडी होती, साईज ही होती, काय वरण कवर फळ संरक्षण तयार होते ह्या औषध. म्हणजे बरं का किती अज्ञानी लोक आहे तुमच्याकडे मी मला एक लाल शीट ठिकाणी म्हणले मला, चांगले शिकलेले म्हणले लाल शीट आले म्हणायचे. तुमच्या जमिनीमध्ये आपोआप येत होतं ना, बाग धरला का सेटिंग आपोआप होतं. ते सेटिंग करायला काही भागामध्ये जीवाचं रान करायला लागतं, तुमच्याकडे सेटिंग आपोआप होतं. म्हणजे सेटिंग आपोआप झाल्यामुळं तुम्हाला फक्त पोसायचं होतं, पण तुम्ही ते व्यवस्थित न पोचल्यामुळे तुमच्या जमिनी खराब होऊन आलं लक्षामध्ये. मग तुम्ही हे नाही लक्षात घेतलं की आपलं चुकतंय. तुम्ही म्हणता नाही वातावरणाचं चुकतंय. आता बघा तुम्हाला गंमत सांगतो मी,
मी सकाळी एक बातमी वाचली का जे वरून कव्हर करायचं आहे ना त्याच्यासाठी 2 लाखाचं एकरी अनुदान मिळणार आहे की नाही. वाटोळ्याचं आणखीन लक्षण खाली हीट तयार झाल्यावर ह्युमिडिटी तयार झाल्यावर रोग वाढतील का कमी होतील. सगळा सांगोला आणि पंढरपूर काय करतो वरून झाकी. निसर्गाने जर झाकायचं असतं त्यांनी स्वतःच टोपी दिली असती ना. त्याला हे पानं कशाला दिले की त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, त्याला हवा पाहिजे. तुम्ही ती हवा आणि सूर्यप्रकाश काय करू राहिले, दाबून टाकू राहिले का रे बाबा. कशामध्ये आता नाही सूर्याने सनबर्निंग होतं, तुम्ही का नाही केलं झाकण. मला ती डोक्यात आता हा भाषा झाले त्याची बाग आहे. मी काय म्हणतो सांगायला ना, मी झाकणार नाही, कागद लावणार नाही, मी निवांत राहणार म्हणलं. बरोबर आहे. शेजारी शेतकऱ्याला सांगतो तुम्ही तुमच्या झाडाला काय सवय लावता ते तसं तयार होतं. आता हरकत नाही त्याला तुम्ही झाकण केलं ना हरकत नाही, पण त्याला झाकणाचीच काय लागत सवय लागते. मग ते नाजूक होतं. मग तुम्हाला झाड नाजूक करायचंय का स्ट्रॉंग करायचंय. स्ट्रॉंग करायचं. हिंदीमध्ये ते गाणं नाही का, घूंघट की आड़ से घूंघट की आड़ से अनार का साइज अधूरा रहता है, जब तक ना गिरे सूरज की किरण पोषण अधूरा रहता है. कळलं का तुम्हाला. म्हणजे ते जे घुंगट आहे ते घुंगट तिकडं ठीक आहे, इकडे काय उपयोगाचं नाही ते आहे की नाही. स्त्रीची लज्जा आहे, तिला गरजेचं आहे. परंतु इथं त्या झाडाला पानं का दिले निसर्गाने. तुम्ही पानं एवढे वाढवा की तुमचं फळ झाकून गेलं पाहिजे. तुम्ही वरून झाकणं घाल. 2 लाखाचं झाकण घालण्यापेक्षा 1 लाखाचं खाली बेसोड डोस टाक ना. काय घालायचं. मला तर पाणी कुठं होतं पहिल्यांदा, पाणी कमी होतं. किती अर्धा तास पाणी असायचं. हे म्हणायची लय पाणी सोडा, लय पाणी. हे मी पाणी सोडत नाही म्हणलं, कारण मला सांगा बघा. तुम्ही एक लक्षात ठेवा, हा जो पिवळेपणा आहे सगळा, हा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाची मेहनत एकाच वर्षात करायची. का, कारण हे जे सगळं आपण ज्याला हे जे दरिद्री आहे, ही दारिद्र्य किती वर्षाचं आहे मागच्या जुना आहे. म्हणजे लावल्यापासून ते 2 वर्षापर्यंत. बरोबर आहे. जेव्हापासून तुम्ही एसीटी वापरायला लागले तिथून पुढे याची कला काय झाली, हा बदलली. म्हणजे बघा आता हा जो पिवळेपणा आहे, पूर्वी 2 प्रकारचा पिवळेपणा आहे. पिवळेपणा एक असतो झाड तुमचं कमकुवत होत चाललंय, म्हणजे गाडी कुठे चालली आहे खाली, बरोबर आहे. आणि दुसरा पिवळेपणा आहे झाड तुमचं काय होईल रिकवर, म्हणजे गाडी खाली चालली आहे शेजारीची ठीक आहे खालीची दरीमध्ये, पण ही खाली चालली नाही, हा फरक आहे. तुमचा बाग रिकवर होतोय. काही लोकांना काय मी तुमचा बी तर पिवळाच आहे एस सी वैदिक वापरून. अरे पण बाळा तो आताशी 3च महिने झाले. आता झाले अनुभव सांगितलं. हा ह्याने बाग हार्वेस्ट झाले किती दिवसात. रेस्ट द्या. रेस्ट किती दिवसात असेल माझी शेजारी त्यांना म्हणतो तू रेस्ट 3 महिने करू आपण. किती झाली बाग सर. 20 दिवसाची. फक्त छाटणीवाल्यामुळं नाही 15 मी सेटिंग करत होती. इतकं कॉन्फिडन्स घालला होता तुमच्या प्रोडक्ट. दमच काढ ना त्यांनी. 22 दिवसासाठी केलं सर. पहिले गेलो 22 दिवसासाठी, म्हणजे पहिले शिजऱ्यांच्या टाकी भरू द्या ना. काय घातलं होतं ना तुमचं कृषी वापरत होतं सर. ती स्लरी होती ना बारकी एक पोतीची पोटाची आर्यनची म्हणूनच एक पोत सर आर्यन ती पोत दोन आणल्या आंबोलो सारखं सोडायचं का म्हणलं ते आता त्याला झाले पोटापुरतं. तुम्हाला महिन्याला डोस टाकावा लागेल. अच्छा आता फक्त 15-20 लिटर झाले. नाही 7 दिवस नाही चालणार तुम्हाला. तुम्हाला महिन्याला डोस द्यावा लागेल. देणार सर. का, कारण तुम्ही बागेला रेस्ट नाही दिली ना. मग रेस्ट पिरियडचं बी पोषण आणि बागाचं बी पोषण दोन्ही काय होणार आहे संगत. बागाला फुल स्कीम होतं माझ्या पहिल्या, त्यामुळे मी धाडस केलो. नाही थोडा रेस्ट दिली असेल तुम्ही 2 महिन्याची. किती मला 7 लाखाचा मला झालाय. किती 7 नाहीये बघा. मागचं बाळ तुम्हाला झालंय अर्धा किलोचा, तो विषय सोडून द्या. माल जरी कमी आहे पण आता माल किती आहे आता भरपूर आहे. बरोबर आहे नाही. त्याच्या वयाच्या मानाने त्याच्या आकाराच्या मानाने त्याचं वय ठीक आहे, वयाचा प्रॉब्लेम नाही. की बेसल डोसचं जे फ्रिक्वेन्सी आहे वारंवारिता ती जरा जवळ घ्या. आणि हे गवत तुमच्याकडे होत आहे ना, हे गवत सर, हे गवत हे जे गवत आहे हे गवत तर तुमच्याकडे होत आहे, याचा अर्थ तुमच्याकडे नायट्रोजन लेवल खूप 26 झालं ऊनच नाही. आता पडले 2 दिवस 1 महिना झाला असं होत आहे ना. तुम्हाला सगळ्यात सोपी आयडिया
सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर, इन्स्टंट चार्जर आणि मिल्क चार्जरचं दूध हे दिवसाला फवारून द्यायचं. आता तेला दिसलाय, भीती वाटते का? कवरच करते ती. माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं, कधी पण रोगाला जास्त घाबरायचं नाही. घाबरायचं कशाला? खाली कमजोरीला. खाली खायला घालायचं. तुमची मुळी चालली पाहिजे. काय चालली पाहिजे? मुळी. पांढरी मुळी चालली तुम्ही बिंदास राहा, ती थकली तुम्ही धोक्यात. बरोबर. मग तिला चालवा, तिला फवाऱ्याच्या मागे लागू नका. आलं लक्षामध्ये? म्हणून मातीला केमिकल चालत नाही. जर चालत असतं तर आतापर्यंत तुमच्या जमिनी सुपीक झाल्या असत्या. हॅलो, बरोबर. म्हणजे तिथं अन्न नाही आहे की नाही? हे पान केवढे पान तुम्ही? हं? माझ्या बोटा एवढे, मधल्या बोटा एवढं. करंगळी एवढं नाहीये, करंगळीपेक्षा मोठं आहे. बघा माझी करंगळी त्याच्यामध्ये शिल्लक राहते. म्हणजे एवढं मोठं पान तुमच्या पिकाला येऊ शकतं, परंतु तुम्ही त्या पानावर खर्चच करते नाही. तुम्ही खर्च कशावर करताय? फळावर. फळावर आणि रोगावर. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. कोळी आहे बघा, आहे का? आहे का कोळी? आहे ते आहे का? हा कोळी जो आहे, हा कोळी काय सांगू राहिला? याला कुठलंच केमिकल फवारलं जात नाही. तर हा जगला असता का? तो सगळ्यात गरीब जीव राहत होतो. एक याच्यामध्ये संदेश आहे, तुम्ही फक्त चांगलं पाहू नका. याच इथं फळ आलंय पण हे एवढं काय पडलं? पिवळं. म्हणजे त्याला ताकद काय पडू राहिली? कमी. त्याला काय झालं? कमी, लहान वयातच जास्त त्याच्यावर जबाबदारी पडली. 14% हॅलो, म्हणून ते थोडं चिमुकलं. ती कळलं का? पण घाबरू नका, त्याला भरपूर याला भांडवल उपलब्ध करून द्या, ते पळेल. त्यांना विचारा मरदा आलं का नाही, रोजचं 10-12 हजार औषध आणतो तुम्ही, असं आहे माझं. त्याला कवरच करत असतो तुम्ही. तुमची जमीन तिकडं बरड राहणे आणि खाली तुमची जमीन काळी होत चालली, म्हणजे बांधामुळे थोडी. बरोबर आहे ना? मग खाली जमीन तुमची बदल चाललेली. जसजशी जमीन बदलली तसं तुम्ही काय म्हणताय? खाली चाला, खाली चाला. बरोबर आहे की नाही? माझं काय माहिती का? खाली नाही चाला, हे वरचं आहे ना, हे खालच्या सारखं करा. करतो. ते कसं होईल माहिती का? जिथून तुमची जमीन काळी आहे तिथून तुम्ही जर 3 किलो टाकलं तर याला 5 किलो टाका. टाकतो. सुरुवात अनुभव 3 महिन्यात काय एवढं मी केलं समाधान आहे. खूप आहे, खूप. तुम्हाला समाधान आहे, पण मला पुढचा धोका आहे तो पत्करायचा करतो नाही. पूर्ण सर. नाही टाकतो सर, भरपूर टाकतो. गेल्या सर माझी ही हार्वेस्टिंगची साईज एवढी होती. केमिकल खर्च किती झाला मागच्या वर्षी? काय ते सांगू नका, माझं डोकं आता ते विषयच घ्यायचं नाही. केमिकलच म्हणलं डोकं दुखते, तरी पण झोप येत नव्हती. उगा तुम्ही मला व्हिडिओ दिसला ते माझं म्हणजे मला आयुष्यात जी मनात होती ती पूर्ण होते. कारण मी जुन्या विचाराचा माणूस आहे. दुसरं काय मला ती केमिकल डोकं हालते माझं. तुमची ती बैल व्हिडिओ सर मी येणार झालं बघा, काय नाही. कारण तुम्हाला ती दुसरं काहीच आठवण. सर मी काय झालंय, साईडला तेल आहे म्हणून मला बाकीचे सांगितलं. बर, साईडला तेल असेल तर तेल बर. येतं, त्यासाठी मी बाग लावणार. बर. त्यासाठी मी बाग लावणार. बघा पुढच्या पिढीला किती चुकीचा संदेश जातो का नाही? मी बाग लावण्यापासून वंचित आहे. मी ती विचार कर नाही का, तर आपले तेल आहे. कारण राम सर येईल नव्हते ना अजून. खरंच आता विचार एवढा करत आलं की आता लावायचे म्हणून. राम सर म्हणजे डाळिंबाचा देवच आहे. नको, मी लावा म्हणतो, नको म्हणतो. मी नाही म्हणतो, काम आहे म्हणलं, चल जरा तर आता आम्ही मला घेतलं नाही इतकं मी बागाला चालू केली आहे. फक्त जबाबदारी घ्यायची. आता हेच काय केलं, ओढत आणला पहिल्यांदा 5,000 जाय म्हणजे सुरुवात करू डाळिंबीला. कोणा 10,000 मी देतो म्हणलं. असं हळू गेलं तर आता किती अनुमान लागलं औषध. सुरुवात कशी केली. रिस्पॉन्स प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला याचा? माझ्या अगोदर 1 महिना बागा झाली लोकांनी. ते गाठी एवढे गोलच गोल एवढे आपले लंबू का फळ आहे असं हा, पेरू सारखं. हे बघा ना. दुसऱ्यांचं गोल गोल आहे. आम्ही हे बघा ना काय आहे. हा? अरे बापरे, काय आहे? ले काढले फळ सर मी. हा. फुलं एकदम रोजचे काढतो 1 ठेकभर. हा? कळलं. तुम्हाला सांगतो या मातीमध्ये ना विक्रम मॉडेल विक्रम होईल तुमच्या भागामध्ये. तुमच्या रांजणीमध्ये जर शेतकऱ्यांनी डाळिंब जर व्यवस्थित केले ना, करोडपती होते. बाग सेटिंग व्हायला लागल्यापासून ती बघून औषध रिझल्ट बघून रोज महाग लागतात. उत्साह वाढला. इथं हल वाटत नाही या बागात तास झाला मला. तिकडे जाऊ म्हणते भेटायला त्यांना. 8 वाजता तर बागेत जास्त रात्री या तेव्हा. रोज 10 जण येते बघायला. फळ कसं मोठं म्हणजे
रात्री येते बघा अंधार येते 10 वाजता अरे बाहेर. वेळ लागल्यासारखं माणूस बेसल डोस टाकतोय, शिलाजीत करतोय. याला बेसल डोस 2 झाले. शिलाजीत किती केलंय? शिलाजी येत LSQ आणि हे 3 झाल्या. 3 झाले. आता तो LSQ टाकले आता बघा, बिजू घातले. आता किती तुम्ही ग्रॅम? घातले. सर किती ग्रॅम? हा किती ग्रॅम टाकले? आता तुम्हाला सांगतो 3 किलोच असते बघा. 20 लिटर कॅन उडते बघा ह्याला शिलाजी सॉईलचं. तुम्ही जे प्रमाण घेता 1200 गुणिले 3 एकर म्हणजे झाले 12 36 3 किलो दिले. 4000 रुपये RNPH ला आणि 3000 रुपये LSQ ला. 4000 आणि 3000 वाढले ना तुम्हाला काय मोठं फरक नाही, पडणार? मी म्हणून 3 किलो घ्या. RNPH 3 6 किलो बीज होते. भिजवायला भिजवायला 6 किलो बीज होते. LSQ LSQ तेवढं प्रमाण कमी. नाही ना, LSQ जास्त घ्या. घेतो त्यामुळे पाणी बारकी आहे ती. आता कळलं. आलं लक्षात? करतो RNPH जमीन चांगली झाली तुमची. प्रॉब्लेम कुठे राहिला? वर. हा, पाण्यात प्रॉब्लेम राहिला LSQ कमी वापरल्यामुळे. बरोबर बेसल आता टाकलाय ना? हा, बरोबर किती खोल खड्डा घेता तुम्ही? 2 खड्डे गडी होती 4-5. नाही. आता घेत नाही पुढे चूक झाली माझी. चुकलं बरं का फार मोठं. चूक झाली माझी. तो एक दोष आहे. लक्षात आलंय. हा, खड्डा घेतला ना मुळीपाशी, मुळी तुटली सगळी. वरून माती टाकायची. हा, काय करायचं? दुसरा बेसल डोस कसा करायचा? साईडला फक्त करायचं. समजा तिला गबाळ जर असला नाही, ते गबाळ उपटून घ्यायचं. तिथलं गबाळ जे आहे ना, उपटत नाही. हे बघा. नाही, हे बघा, हे जे नाही ना, उपटून घ्यायचं. हे बघा, हे असं उपटून घ्यायचं. ही माती, हे गवत काढून घ्यायचं. थोडंसं फक्त गवत काढायचं, त्याच्यावर टाकून द्यायचं आणि साईडची माती त्याच्यावर. ही चूक झाली मला सध्या. एक लाईन टाकली बा तशी आम्ही पूर्ण बांधाकडची. तशी केली आता बघा. तिकडची, पलीकडची. एकदम पलीकडची. डबल आहे तिकडे तर त्याला ढकलला नाही तिकडं टाकली मुळे. बा, तिथं जिथं खड्डा धक्का खाल्ला लावला ना तुम्ही, नाही लावला. तिथं झाड एकदम राहणार. डबल फळ ह्याच्या पाणी लाईन. ऐकलं ना? चूक झाली माझी. मी मान्य केली ना सर. अहो सर, मी नुसतं हे नाही म्हणले चल जरा काम आहे. मला वाटलं काय त्रास आणि 4 बसून असे- शेतीसाठी आम्ही गोळा केली शेतकरी. नुसतं येऊन बसून जायचं एवढंच विचार मला. पण तुम्ही ना कुठं माहिती पण घ्याल आता इथनं तुम्ही तुझ्या या बागेत जसं चालू माघारी जावं वाटत नाही. तसं बाग लावायचे विचार मनात घेतला. आता ही आमच्या ग्रुपची आहे ती. आता बाग लावायचे विचार मनात पहिली- घेतला. माझं एक मत सर आहे का, एक म्हणजे असं एक स्टंप किंवा एक खोड म्हणा, ती काय होईल म्हणजे चांगलं आहे का? चांगलं. एससीटी वैदिकवर एक स्टम्पचा बाग 1 नंबर येतो. हा. आणि ते तसं तो- करतोय तो. शरद किंग वरच तसं तेच करायला करतो. लावलंय. करा एक स्टम्प. एक स्टंप. हा, एक खोड. एक खोड म्हणा. हा. त्याचा फायदा असा होतो, सगळ्या झाडाचं स्टोरेज कुठे येतं? एका एकाच खोडात वर जाते फळाला. खोड जे आहे तुमचं, जर एक असेल तर झाड तुमचं मजबूत राहणार. बघा, आहे का तुम्हाला? आता इथून पुढे करणार. म्हणजे तुझं मसल्स कशा बनणार? ताकद. जिथं गवताचं प्रमाण जादा आहे का नाही, तिथे ह्या झाडावरती विकनेस जादा आहे का? म्हणजे जिथं गवत जादा आहे तिथे झाडांवर विकनेस. बघा, हे ऑब्झर्वेशन करा. जिथं गवत जादा तिथे झाडं पिवळे जास्त आहे. म्हणजे नायट्रोजनचे लेवल इथं काय आहे? हे गवत तुम्हाला सांगू राहिलं का इथं नायट्रोजन आहे म्हणून मी आलो. सर, तुम्ही जे म्हणत होते ना, इकडे चला आहे का नाही, माळामाळ हा आहे का नाही, इकडे दोन्ही बाजून बघा सर. जास्त गेले बाई. येस LSQ. आता पैसा व्हायला लागला. हे बघा साईज बघा. ऐका काय वाटतंय मंडळी? नारळ हा, नारळ नाही, फळं पण आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट साईज पण आहे. नुसते फळं नाहीये. आणि ते 20 दिवसाच्या रेस्ट मध्ये. फक्त 20 दिवसा रेस्ट. शंभो. बांध पण सोडा, ह्याच्यावर पण रोपं लावून टाकायचे आम्ही. किती फळं याला, पण याला आहे का काही त्रास? काहीच नाही. आहे का? हा, इकडनं घ्या, इकडनं. साईजला पण बघा. हा, क्वालिटीला बघा. पत्ती बघा, मेन तुम्ही काय बघत जा, ही पत्ती. ज्याला पत्ती जादा आहे बघा, पत्ती किती पाहिजे आहे का सर? हा, ही पत्ती कशी आहे? 1 नंबर आहे का? इकडे पत्ती चांगली आहे, तिकडे झाड काय एकदम काटक. म्हणजे सगळा माल कुठे बनतोय? पानामध्ये. त्यांच्या 3 चुका. पहिले रेस्ट पिरियड दिला नाही, तिसरा खड्डे खंडी आणि LSQ या 3 चुका केल्या. पूर्ण केले सर. आणि म्हणजे सुधारणा काय केल्या? केमिकल बंद केलं. पूर्ण बरोबर आहे. पूर्ण. त्याच्यानंतर हाताने सगळं ड्रेंचिंग हाताने केलं. करतोय. त्याच्यानंतर बेसल डोस आपले सगळे RNPH आणि समजा पूर्ण कृषी अमृतचे वेळेवर भरले आणि सॉइल चार्जर भरपूर दिलं. हे तुमचे पॉझिटिव्ह गुणधर्म. मी आणखीन माझा 20 कॅन लागतील आणखीन 20-30. तुम्ही जेवढं सॉइल चार्जर द्याल ना मला माहिती पडते तेवढं पडतंय. फळ पडते झाड पृथ्वी आरोग्य आहे आयला
फळ लय बेकारायची फळ आणि घेते त्या झाडाला लय बेकार सोयाचं काय माहिती मी 7 दिवस सोडतो मग हाता लिहितो आता त्या बात नाही, त्याची गरज पण नाही तेवढी. पुढच्या वेळेस 10 एकर धावतो तुम्हाला एका स्पॉट 100 एकर होईल तुमच्या हाताने बघा. ही आले सैनिक सर ही सैनिक आले का हा. नाही तुमचं गोडानं हप्ते एका दिवसात हे पाना हो हे काडी पाना हा डमरू तयार शंकराच्या भक्तांना दाखवतो ना डमरू. हे बघा याचा आकार पहा आहे का नारळासारखं चाललं. हा, नारळ. आणि इथं पहा याच्यामध्ये बोट जाते पायामध्ये आहे का अजून बोट जाते याच्यामध्ये म्हणजे काय याची साईज अजून भरपूर म्हणा असं. आता ज्या बाग बघितली फिरली हे सगळं सौंदर्य बघितलं. आता तसं माझ्या दृष्टीने बाग अजूनही बी कॅटेगरी मध्ये, कारण सुधारणा ऊर्जित अवस्थेमध्ये थोडक्यात तिचा जीर्णोद्धार चालू आहे. जीर्ण झाली होती आता उद्धार आईची चालू आहे. कमजोरी आहे हा? आईची कमजोरी. तुम्ही काय बदल पाहिले 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये बदल स्टोरेज हा. आणि माल. आई किताना लेकर मोठी होती ही लय महत्व आहे. आई किताना लेकर मोठी आई पण जीव नाही होया ही महत्वाचं आहे. काय म्हणते ती ज्यावेळेस मी पान मोठं व्हायचं फळच मोठं व्हायला लागलं. फळ मोठं होईन असं काहीतरी करा म्हणते पान मोठं करायचं. ज्यावेळेस मागत येईल हा. त्यावेळेस याला म्हणणार आई सांभाळ. एक नंबर एक नंबर. पहिल्यापासून माझ्या संग हे तुमचा मुद्दा आहे ना, हे सुवर्ण अक्षरात लिहिलं पाहिजे. बरोबर आहे. हे सोलापूरकरांसाठी हे सुवर्ण अक्षरात लिहिलं पाहिजे. महत्वाचं आहे. का तुम्ही जेव्हा मी तुम्हाला हे सांगतो जेव्हा फळ जाता येतं ना तेव्हा घाबरा. लोक फळ जाता का उड्या मारता. फळ कमी आलं ना टेन्शन फ्री राहा, काय होत नाही झाडाला. फळ जाता जर आलं ना तर घाबरा. कशाला घाबरा? कमजोरीला घाबरा. जर थोडी कमजोरी आली तर होत्याचं नव्हतं. मग तुम्ही ती कमजोरी येऊन द्यायची नाही. तुकाराम धोंडोबा बेदरे. बर. मी पहिली बाग केली 2023 ला केली बर ती म्हणजे चांगलं झालं, माल चांगला निघाला. मी कालांतरानं आजार पडल्यावर थोडं दुर्लक्ष झालं. बर त्यानंतर आता ह्या पिरियड मध्ये एक आहे बाग, बर. तिची झाड आहे ती, बर हीच लेवल आहे. अच्छा. आणि त्यात काय परवा काय केलं तणलं झालं म्हणून तणनाशक मारले थोडं, त्यामुळे प्रॉब्लेम आला. मग काल परवा जाऊन औषध आणले, सगळं दिली त्याने, ती स्टेटमेंट दिले औषधात काय काय फवारायचं काय नाही. अजून दुखणं करायचं लयच तण होतं, मी नव्हतो, मुलांना मारलं. हो. तुम्हाला आयडिया सांगतो. जर समजा गवत खूप झालं त्याला आयडिया काय करायची, ब्रश कटर. समजा पाऊस आहे खूप तर ब्रश कटर बी नाही मारायचं. मग काय करायचं, सॉइल चार्जर 30 ml नि द्यायचं. किती? 30 ml डायरेक्ट त्याच्यावर फवारून द्यायचं. सोपं इकडं डायरेक्ट थांबून जातं. हा झालं. हो. इकडे गवत झालं की नाही खाली जास्त, तुम्ही सॉइल चार्जर फवारून द्या, हे थांबून जाईल. जागेवर चांगला आहे, थांबतंय. कशाला काय दुसरा विषय नाही. दुसरी एक 1,500 झाडाला जे 6 महिने झाड लावली बर. एवढे झाड आहे ती. हम्म. ती मग परवा ती बघून गेली झाड बर. सगळं त्याच्यावर हा. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सगळं एसटी वैदिक वापरलं सगळं. हा, ओके. असं दगडाच्या रस्त्याला होतो, आता डांबरीला आलंय. तिथून हायवेला जाईन मग. हे अंगात ठरव काय पाहिजे, उल्हास पाहिजे करायचं, मी करू शकतो. तर उल्हास असला ना सगळं होतंय. उल्हास नाही म्हणलं तर काय करू सांगा? उल्हास असला तरी कमकुवत आहे तिकडे. कठीण झाल्यावर तू झाली. मला म्हणे काय तो बघा, काय तो करता म्हणायची. हो, ह्या बागेमध्ये तेलाचं झाड आहे. तुम्हाला भीती नाही वाटत कोणाला? तेच तुम्ही मागाशी त्या लावलं परत म्हणला ना ह्याला लावलं तर त्याला येत नाही. येतच नाही नाही. आता तुम्ही आता किती जर झाडांना हात लावला ना, त्यांना येतोय का बघा तुम्ही. येत नाही. मग तीच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तुमचा जर त्याला जगायला जर वातावरण नसेल तर त्याला जगल कसा? मग त्या झाडावर का जगला? कारण त्या झाडाला ते 20 दिवसाचं रेस्ट आहे आणि त्याला तेवढं पोषण पुरेसं झालं, त्याला मागे जास्त फळ असणार. ज्या ज्या झाडांवर फळ मागच्या वेळेस जास्त होतं त्या झाडांवर विकनेस येणार. विकनेस आला, कमजोरी आली म्हणजे काय येणार, रोग येणार. हात बघा काय तगडे काम करून करून. सर हात बघा यांचे. हा? अरे बापरे. रोज गवंडी कामाचं मला सांगा, एक मिनिट बस सर. सगळ्याला सर हे बघा, कष्ट. अहो डायरेक्ट स्टंप आहे. बरोबर स्टेम्पल सर तुमचा हात घ्या. मग हे बघा. हा, हे बघा बरोबर आहे. हे
सर मला सांगा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे याच्यावर तलवार जरी वगाळली ना तर विषयच नाही, वरच्यावर कापल फक्त. हा तुम्ही याच्यावर तलवार मारून बघा, वरच्यावर कापल अशी माणसं होती पहिले. वा क्या बात आहे, एक नंबर. केमिकल वापर हा कशाला बॉटलला केमिकल. मधमाशी फिरू देत इतकी मधमाशी यांच्यातून आता साठी आता असल्या पावसासाठी झाले 40 दिवसात सर लोक पेढे आणत्या. हारत नाही मधमाशी भ्या वाटतं. पैसे घालून पेट्या. 40 दिवसासाठी झाले बघ काय 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 40 दिवसात 40 दिवसात सेटिंग झाले एवढा पूर्ण माल अशा आहे. पावसात या. आता चालू ना. आता आहे. मी केलंय माझी इतकं पडली होती, तुम्ही इच्छा पूर्ण केली माझी. सर गुरुची विद्या कारण इथं पडली तिथं ते काय शिष्याने बरोबर त्यांची हे दिलं बा. दक्षिणा गुरु दक्षिणा देऊन टाकली. त्या भागात नाही त्या भागात असतो मी. गुरु दक्षिणा शिष्याने देऊन टाकली का हो, खरंय का? बरं, आणि मला सांगा मधमाशा 40 दिवसात सेटिंग, हा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? एक नंबर. आयुष्यात पहिला अनुभव होता, जुना अनुभव. 6 महिना अबदलेला माणसा जुन्या बागाला. आदबलेला आहे. दीपवाळी ते शिवरात्र सेटिंग झाली माझी बाग. पहिली बाग जुनी. आपली बागेची कॅनॉपी भविष्यामध्ये सगळी अशी होणार. जेव्हा तुमची अशी कॅनॉपी होणार ना, माल होणार 1-1 किलोचा, आणि या झाडावर माल उतरणार पुढच्या वर्षी कमीत कमी 50 किलो. हो सर. किती? 50. याच वर्षी 25-30 किलो उतरणार आहे. उतरतं. हा मी विचार करा ना तुम्ही, 40 फळं काय असे ना, बरोबर आहे. 40 फळं जर 500 ग्रॅम निघाली झाले 20 किलो झाली. मग काय पाहिजे त्याला. पावसामध्ये तुम्ही जर वावरामध्ये गेले, बरोबर आहे, कुठल्याही गरम लागते, गरम ह्युमिडिटी होते ना, असं ऊब लागते, हा, ऊब. उभी ती. बरोबर आहे ना. तुमच्या बागेत कसं वाटतंय? सर उन्हात आम्ही इथे येऊन बसतो, गार वाटतंय उन्हात. उन्हाळ्यात 42 टेम्परेचरला बागेत बसा, गार वाटायचं. का बरं सांगा बरं? वैदिक कारण वैदिकमुळे जमीन काय झाली, जिवंत. तुम्ही एकटे नाही, इथं लाखो करोडो अब्जावधी जीवाणू पण याच्यामध्ये. ते जीवाणू सतत काय करायला, जमिनीमध्ये हालचाल करू राहिले, म्हणून तुमची जमीन जिवंत झाली. मग ते टेम्परेचर काय करता लगेच कमी. एवढंच तुम्ही ह्याच मातीमध्ये जर केमिकल चालू असताना जर आले असते ना, सगळे पायचे टाकले असते, होय खाली गाळ झाला असता. बरोबर आहे. हे जे गवत तुम्हाला त्रासदायक वाटतंय ना, याच गवताने तुमच्या मातीतलं पाणी सगळं काय करून दिलं, बरं काढून दिलं. म्हणजे हे गवत सुद्धा या झाडाचं काय झालंय, मित्र. गवत मी काढणार नाही सर इथून पुढे. आता खोरायला लावला चूक झाली माझी. मला सांगा, एवढं जे समजा आता गवत आहे खाली, आहे की नाही, असं गवत दाखवांवर असा क्लीन माल कुठल्याही केमिकलच्या बागेत दाखवा, शक्यच नाही. शक्यच तुम्हाला अनुभव आहे ना. रेस्ट पिरियड मध्ये जर ही स्वच्छता केली तर चालतं ना. हा चालते, काय अडचण हा नाही. ते महत्वाचं. रेस्ट पिरियड मध्ये करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. रेस्ट पिरियड मध्ये तुम्ही मातीची हालचाल करू शकता, सगळं करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हे ना कडक किती ते स्टंप कडक किती स्टंप. मला सगळ्यात जास्त मजबूती काहीच वाटते, आहे की नाही. समजा एखादं पोरगेला उड्या मारतोय, हा, पण त्याच्या बापाची प्रॉपर्टी जर असेल तर किती उड्या मारल्या तर काय कमी पडतात त्याला? नाही. गरीबाच्या पोराने उड्या मारल्यावर हे बाप गोट्यामध्ये येतोय. कळलं काही तुम्हाला? त्या फळांना जर तुम्ही विनाकारण PGR दिलं, GA दिला, सायटोकायनिन दिले, ब्रासिनोलाइड दिले, असे संजीवक मारले तर त्यांनी काय होणार आहे, फळ रपरप मोठी होणार, शैक्षणिक, पण झाड अटक होणार, झाडावर अटक होणार. इकडे अटक नाही होत, इकडे अटॅक येतो. तर या काडीवर तेल आहे, ह्याच्यावर ओळखा, हे पिवळं पडलं की नाही, ह्याच्यावर ओळखायचं. इथं पण तेल आहे, इथं पण आहे, हे इथं तेल आहे, इथं ह्याच्यावर आहे, हे इथं पण हे पाणी, हे फळ, याच्यावर डाग तरी आहे, कुठं तेलाचे लक्षण तरी आहे का? आणि त्याच्या शेजारी तेल आहे, गाडीवर आहे पण फळावर. म्हणजे आणि वर बघा क्लीन माल आहे सगळं, आहे का? म्हणजे इकडून बघा, इकडून तर हे सगळं क्लीन माल आहे बघा, जसं काय गुच्छामध्ये. म्हणजे थोडक्यात हा रोग इथल्या थांबतो. म्हणजे मागच्या वर्षी या काडीला जास्त माल आला होता, म्हणून इथं काय आला, आजार. संपूर्ण बागेत फिरतोय, पण असं वाटलं का तुम्हाला कुठं का इथं प्लस आहे, म्हणजे इथं अधिक आहे, इथं कमी आहे? सगळीकडे सारखं, सगळीकडे सारखं. असं राहतं का बागेत कधी? नाही, कमी जास्त वाचते पण इथं नाही. बरोबर आहे. सगळीकडे साईज सारखी आहे, क्वालिटी सारखी आहे, आणि तरी 20 दिवसाची रेस्ट आहे, म्हणजे अविश्वसनीय. कसा विश्वास ठेवा? आणि हे सांगताय का आई कमजोर होती? अजून कमजोर कमजोरच आहे. धरली तेव्हा आई कमजोरच होती, तरी विशेष वाटतंय का एवढे बाळा आले कडून.
यांनी हे जे काही नवीन प्रयोग करून पाहिलाय त्यांची जी झोप उडाली रात्री 2:30 वाजता त्याचा काहीतरी चमत्कार जे म्हणत होतं ते भेटलं मला. सूरज हौसला काय तर करी म्हणलं ती बरोबर मिळालं मला. म्हणजे जुन्या विश्वास बसत नव्हता काय या औषधाचा असा. बर असं असेल मग रात्री मला मला खरंच लागतं एवढं. कारण मला ती पुन्हा ती ते मग तुमची तरुण पिढी म्हणते ना फेक आहे हा खाली कमेंट्स करते फेक आहे म्हणते पिढीला हा ते म्हणता तुम्हाला किती पैसे भेटले सरपंच साहेब हे असं बोलायचे सगळे काय कसे काय अनुभव घेतला का automatic येत? अनुभव घ्यायला लागतो. सर पहिला प्रत्येक प्रोडक्टचा अनुभव घेतला अनुभव मग घेतला ट्राय केला. तर- 3 महिन्याचा करायची अनुभव घ्यावा लागतो बघा. अनुभव घेतला मग चालू केलं मी. तुम्ही यांना काय म्हणते व्हिडिओ काल पाहता एवढे काय हा आधी म्हणत आमची मंडळी ही म्हणायची काय काय बिघडलं वेळ लागले म्हातारपणी म्हातार चळ म्हणा. रातभर जागा जाय म्हणते मला ही वय जावं. या वयात कुठले व्हिडिओ बघ साहेब मला ती गवसलो म्हणजे माझी जी पाहिजे होती मिळाल मला तुम्हाला नाही मिळालं सोलापूरला मिळालं सोलापूर. तुम्हाला एकट्याला नाही मिळालं ते काय म्हणतो तुम्ही बरोबर. काय पहिलं बरोबर की नाही हा म्हणजे तुम्हाला मिळालं नाही तर तुमच्या सगळ्या रांजणीला मिळालं म्हणजे सगळे पण सोलापूरलाच मिळालं. हे जे आहे ना हे बघा याला म्युटेशन म्हणतात. म्युटेशन म्युटेशन बरोबर हे झाड याच झाडाचं याच झाडाचं बघा वरती या वरती हा हे पेपर नाही पेपर नाही हे व्हरायटी वेगळी ही व्हरायटी वेगळी ही रुबी आली आहे रुबी नाही, 4 पाठी आहे ना ते काय झालंय ही रोप पुणे हा. सोलापूर ती जिल्ह्याची रोपायची आणलेली. मिक्स आहे ते. म्हणजे बघा फार किती टाळावं त्यांच्यासाठी टाळावं असं नाही बघा काय असतं माहिती का हे जे वेगळं फळ आहे ना म्हणजे ही व्हरायटी साईज होत नाही ही सोलापूर लाल सारखी पा बरोबर ना ती दिसायला तशी जे आकार आहे तेवढाच आहे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या फांदीला भगवा आहे हा तुमचा व्हरायटी कुठली आहे साधा भगवा आहे पण वाटतंय शरद केली. एकाच झाडाला 2 वेगवेगळ्या व्हरायटी तसं एकाच गुलाबाच्या झाडाला पांढरा गुलाबी राहतो आणि लाल बी राहतो पिवळा बी राहतो. तसं ह्याच्यावर काय झालं नॅचरली म्युटेशन झालं. म्युटेशन म्हणजे त्याच्या डीएनए मध्ये बदल झाला आणि मग तिकडचं जे फळ आहे हे व्हरायटी तुमची भगवा फळ दिसतं शरद किंग सारखं शेजारी काय आहे तिकडे सोलापूर लाल सारखं किंवा रुबी सारखं बरोबर की नाही रुबी नाहीये सोलापूर लाल सारखं. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की झाडाला जर पोषण मिळालं त्याच्या डीएनए मध्ये सुद्धा काय होतो बदल होतो. आतापर्यंत खर्च किती झाला असेल आता Main most. माझा खर्च एक 4-4.5 आसपास. बरोबर आहे पण झाडं किती 1400 1486 म्हणजे 1500 झाडं. म्हणजे 1500 झाडांना 4 लाख रुपये एका झाडाला 300 रुपये सुद्धा झालेला नाहीये बरोबर आहे. पण रिझल्ट काय बर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं रेस्ट पिरियडचा 100 रुपये खर्च कट करा कट करा. हा. बरोबर आहे ना तुम्ही तो 200 रुपये 150 रुपये करा 200 पण नका करू. म्हणजे आता तुमचा बाराचा किती फक्त 150 रुपये खर्च म्हणजे तुम्हाला अजून 100 रुपये खर्च 150 रुपये अजून करायला काय आणि तुमचा बाग 2 महिन्यात हार्वेस्ट होते बोला. त्यात काय झालं माझं उसाला सर माझं हा बाग 2 महिन्यात नाही harvest होतो. समजा खर्च छुटला नाही उसाला टाकले उसाला गाडी एक हो का? मा कुठे गेली? इकडच्या मळ्याकडे टाकला होता. आला बागा सोय घेऊन नाही बागाने इथं थांबून शेजा बाजाराला दिलेले ते झाकून ठेवा. काय झालं मी बघत नाही आता किती असतो बघत नाही, खर्च सर. केला सर मी वरल्याकडे बसून मी बघत खाल्ल्याकडे. नाही, गासाला टाकतो आम्ही कृषी ऑफिसरच्या वरच्या. मग समजा एका ठिकाणी एकूण खर्च परत हितला लक्षात आला नाही सुट्टा सांगा बाईला कोणी बघते आम्ही बघत सुट्टा नाही नाही कधी. सुट्टा नाही नाही. म्हणजे ज्याला एकूण खर्च धरला सरासरी सध्यानं सर का नाही 200-250 रुपये 200 रुपये खर्च झाला. सर ज्यानं काम केलं का नाही ते नाही तर का ते हिशोब बघून नाही, नाही, तुम्ही तसं त्याला नाही काय तुमची करायचं? किंमत जर ऐकली ना समजा ते म्हणतील 1400 झाडांना नाही, नाही. 6 लाख खर्च 6 लाख लय रुपये. खर्च आला. तर ते म्हणते आम्ही आत्महत्या नाही, करायच्या नाही. जमिनी इकायला काढायच्या ऊस घास ऊस घास समजा सगळं म्हणजे ऊस घास पाहुण्याला दिलेलं वेगळं. सुरुवात आहे. त्याच्यानंतर तुमचं सगळं लहान रोपांना परत समोर म्हणजे सगळ्यांना धरून तुमचा तेवढा झाला तर तुमचा व्यक्तिगत या झाडाला 3-1 लाख रुपये खर्च आला असेल 3 अडीच ते 3 बरोबर ना तीनच्या आसपास. म्हणजे 200 रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये 100 रुपये कोणाचा गेला रेस्टचा म्हणजे आता पण खरा 100 रुपये खर्च होईल अजून 2 महिन्यामध्ये तुमचा अजून 150 रुपये जर झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, नाही करणार आहे मी आणि माल किती निघाला याचा अंदाज घ्या एका झाडाला 20 किलो जरी निघाला झालं किती 1486 निघणार 15,000, 25 किलो 25 किलो निघणार 20 किलो धरा आणि 1 नंबर नाही जाणार आणि माल तुमचा बदला बदला किती निघाला याच्यामध्ये खरोखर काय काय निघत नाही नाही हो, खराब खायला घातले काय निघत नाही मला 34 रिझल्ट आहे 34 रिझल्ट आहे नाही. खायला Western माल होतो. बरोबर आहे
आता इथं एवढ्या पावसात जर तेल पसरत नाहीये तर विषयच नाही पसरायचा, बरोबर आहे की नाही? आणि फवारे आहे का तेलाचे काही? काय नाही तसं काय नाही. केमिकलचे फवारे काय नाही काय नाही. गुपचूप एखादा काय काय नाही काहीच नाही तसलं. रात्रीचा एखादा पहिलं गेल्या वर्षी केलतं, या वर्षी नाही. पाहुण्याला लपून गुपचूप त्याला सुद्धा आहे नाही तसं काय नाही सर. फक्त एक आहे सरपंच तुमचं आहे. पेस्ट क्लिनर डिसीज फायटर सरपंच आहे, डायरेक्टर आहे. पहिलं होतं, आता कुठं बंद केलं ते बंद केलं म्हणून तू मार्गाला लागलाय. काय तुझं बंद केलं म्हणून मार्गाला हो, लागलाय. किती नसतं एसटी वैदिक भेटलं तर काय माझं सप्लाय सुद्धा गेल्या वेळेस मी असं धरलं. गेल्या वेळेस मला एक आला आपलं रासायनिक माल सुद्धा म्हणलं का मला आवाज आली आळ्या पडल्या आम्ही काय करू निसर्ग म्हणला. त्या दिवशीच मला संध्याकाळी तुम्ही भेटला. तो बाहेरचा म्हटला हा. मी सरकारपुढे काय करू? मी काय करू ती काय बघत होता बाग मास्तर होता. त्या दिवशी हाकून दिला मी येच ना म्हणे. एक असं झालं का तुमच्या? तुम्ही जेव्हा तुमच्या अंतःकरणातून नेगेटिव्ह गोष्टी रावणाला बाजूला करताना तिथं राम बसलेलाच आहे, फक्त रावणामुळे तो राम तुम्हाला दिसत नाही. खरे खोटं आहे? म्हणजे तुमच्यामध्ये आतमध्ये तुमच्या आजूबाजूला राम आहे, पण तुम्ही रावणाला गोळा करून ठेवल्यामुळे तुम्हाला राम सोलापूर जिल्ह्याला जो आहे ना ते केमिकलनी घेरला. वस्तू ती आहे सर. तुम्ही डॉक्टर बाजूला केला बरोबर बरोबर की नाही? डॉक्टर गॉन एससीटी मध्ये पण त्या दिवशी मला तुम्ही भेटला विषय आहे म्हणजे इतकं समाधान वाटलं. मग तेच कारण म्हणजे आहे. ते एक व्हिडिओ भेटला सर इतके व्हिडिओ बघितले पूर्ण बोलत गेलो त्या प्रत्येक प्रोडक्टच्या तुमचे वेगळे वेगळे प्रोडक्ट बघून त्या पूर्ण त्याचं काय लेख चालू असं. कमजोरीवर काम करायचं, रोगावर नाही करायचं. दुसरा मुद्दा वातावरणाला लक्ष द्यायचं नाही, माती स्ट्रॉंग करायची. बरोबर आहे? आता माती स्ट्रॉंग करायची कशी? आपण रासायनिक खतं टाकतो, माती काय होती? वीक. मग ज्याने ज्याने टाकल्यावर माती वीक होती ते टाकायचं नाही. मग काय टाकायचं? ज्यांनी माती स्ट्रॉंग होती. मला सांगा, हा झाड पाला पाचोळा यांनी माती काय होते? शेणखत या सगळ्या खतांनी माती काय होती? स्ट्रॉंग. पण आता आमचे शेणखत सुद्धा काय होऊन गेले? बिघडून गेले. बरोबर आहे? मग आम्ही काय केलं? जीवाणू टाकायला सुरुवात केली. आता जीवाणूला सुद्धा काहीतरी खायला पाहिजे. आम्हाला हे कोणी शिकवलंच नाही. तुमच्या जमिनीला कोणते जीवाणू पाहिजे जमिनीला ठरवू द्या. तुम्ही काय ठरवता पाहिजे? तुम्ही जर बळजबरी केली का मग ते तेलाचे जीवाणू पाठवतो. बळजबरी करायची नाही. मातीला जर सशक्त करायचं असेल तर तिला प्राकृतिक पोषण द्या. जसं आपण RNPS देतो. RNPS तुम्ही चाटून खा, काही प्रॉब्लेम नाही, माणसासाठी येते. बरोबर की नाही? म्हणजे माणसं जसं खातात तेच अन्न झाडाला द्यायचं. मग आपण काय केलं? जडीबुटींपासून बनवलेलं आपल्या मध, तूप वगैरे अशा प्रकारचे दूध, खवा असं वापरलेलं आम्ही काय तयारी केली? पोषणाची औषधं. RNPS, LSQ. बरोबर? इन्स्टंट चार्जर हातामध्ये घ्या बरं, कसा वास येतो? खव्यासारखा. कसा वास येतो का नाही? म्हणजे आपली जी उत्पादन आहे ही माणसाला खाण्यासारखी. हे टरफल किंवा पाचट किंवा असं वेस्ट नाहीये, हे बेस्ट आहे. राईट? म्हणजे प्राकृतिक पोषणाने माती कशी होणार? बलवान होणार. चौथी गोष्ट, नेहमी पानावर लक्ष द्या आणि मुळीवर लक्ष द्या. पान आणि मुळी चांगली तुमची, बागेत टेन्शन घ्यायचं कारण नाही, मस्त आनंद घ्यायचा. तुम्हाला बागेमध्ये जाऊशी वाटलं पाहिजे, फवारा मारायला नाही, फिरायला. ते जाऊशी वाटलं पाहिजे, भेटायला. कळलं का? पान जेवढं जास्त तेवढं फळ सुरक्षित. पान जेवढं हिरवं तेवढं फळ तुमचं स्ट्रॉंग. पान तुमचं जेवढं मोठं तेवढं फळ मोठं. म्हणजे हे गोडाऊन भरायचं तर ही फॅक्टरी चालू पाहिजे. तुमची फॅक्टरी जळून गेली, काय करायचं? त्याच्यामध्ये फॅक्टरी जळून जाते. बरोबर की नाही? तुमचं गोडाऊन जरी भरेला असेल तरी कमावणार. ही झाली शेतीची 4 आधारस्तंभ. ह्याच्यावर एससीडीचे 4 आधारस्तंभ. बरोबर आहे ना? आता विधी, पथ्य, साधना. विधी काय आहे? तुम्ही दर 60 दिवसांनी जनरल बागेला आणि अशा बागेला दर 1 महिन्यानी जास्त फळ आलं तर आणि लवकर भरली तर त्याला तुम्ही बेसल डोस हा RNPH 3 किलोचा एकरी आणि तुमचं कृषी अमृत एका झाडाला तुमच्या वयाप्रमाणे, झाड तुमचं 3 वर्षाचं 3 किलो, 4 वर्षाचं 4 किलो, फळ जास्त असेल तर डबल असं त्याच्याबरोबर एका झाडाला आणि एकरी हे पुढे 3 किलोचे असं करून त्याचा बेसल डोस एकत्र करून तो झाडाला दर 60 दिवसांनी दिला पाहिजे. दुसरं काय आहे? तुम्ही घरी गो अमृत बनवलं पाहिजे. घरचा खताचा कारखाना. तुमचं बाकीचं शेण नाही वापरायचं. जे 60 दिवसामध्ये कुसतं असं गो अमृत वापरायचं, चहा पावडर सारखं. बरोबर आहे? ते तिसरं जे आहे अमृत जल. पाण्याबरोबर नेहमी अमृत जलचा संस्कार करायचा. 60 पुढे गेले आता माझ्या अमृतजलशिवाय काहीच करत नाही. फॉर बी नाही, खाली वतीत बी नाही. आपण एवढी चर्चा केली, मेन गोष्टीवर चर्चा नाही केली. सोलापूरला अमृत जल शिवाय काहीच उपयोग नाही. पीएच होते नीट. पीएचच नाही नुसता पाणी जिवंत होतं. पाणी अमृत जल जर असेल ना
तेल्या तुमचं काहीच करत नाही तुम्हाला आंबा- डाग काहीच या फळांवर डाग आहे कुठं बघा ना तुम्ही, चमक बघा, सर shining बघा. मी आता पैसे लागलाय बॉक्स घ्या पाहिजेत म्हणलं, पण मी 2 जातो 4 जातो असं बॉक्स परवडते मला पैसे तेवढे. बरोबर ना. बेसल डोस 33%, गोवामृत 33% आणि 33% अमृत जल, आणि चौथं जे 1% आहे ते व्यवस्थापन, मी खत व्यवस्थित टाकणे, पाणी मॉइश्चर मीटर घेऊन या. बरोबर. मॉइश्चर मीटर मध्ये जर ओलावा दिसला मॉइश्चर तर मीटर पाणी द्यायचं नाही. 400 रुपयाला मिळतं 500 रुपयाला. सगळ्यांना एकच मॉइश्चर मीटर बास होईल. टाकून बघायचं पाणी आहे, द्यायची गरज नाही. जरी तुम्हाला वरती वाटलं सुकेली माती तिथं जायचं नाही, आणि पाणी असं काही सवयीसारखं सोडायचं नाही. हा? हे आहे का नाही? अर्धा तास पाणी माझ्या बागाला ही कावायची आपण पाय वाळ खटार गपची बस, मला लागत नाही बागाला पाणी, माझ्या वैदिला माझ्या पाणी लागत ऐ, नाही. क्या बात आहे. Yes. अरे 20 मिनिटं पाणी पाणी ही जपा, आहे का? ही पाणी बाजू- जपा. शेजारी भांडण कमी पाणी चांगली गोष्ट, हा. जास्त पाणी वाटू. अहो आता शाश्वत मरतं मुळ्यांचा पूर्ण त्यानं ले पाणी दिले 10 दिवस पाणी नव्हतं काल बरोबर पाणी नाही? 20 मिनिटं हा. पाण्यासाठी. मग विकत पाणी घेणाऱ्यांनी वैदिकचा बेसवर जास्त टाका आणि अमृत जलवर सर खर्च. उन्हाळ्यात मला सांगा, मी हा बाग धरताना हा. पाणी किती सोडलं नाही, 2 तास सोडलं असेल. पुन्हा 20 मिनिटांसाठी मग तुमचे काळ्या जमिनी असतील तर पाणी फार मापात द्या. बरोबर आहे. आता पथ्य 3, पथ्य काय? रासायनिक बिलकुल काहीच वापरायचं नाही. नाही, तणनाशक द्यायचं नाही, जमिनीची हालचाल करायची नाही, आलं लक्षामध्ये, आणि पाणी जास्त वापरायचं नाही. हे पथ्य आलं लक्षामध्ये. काय नाही साधना, काय साधना? दर दिवशी एक व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपायचं नाही, झोप येतं हे YouTube वर. सर चालूच असते बघा त्याला. आणि त्याच्या काय करायच्या नोट्स. नोट्स माझी पेन आहे, हे असते डायरी, हा. पेन असते थांबायचं मेन मुद्दा. म्हणून मी आमचे क्या बात आहे, क्या बात आहे. जोरात, जोरात आवाज आहे. 2 वाक्यात सारस काढतो मी यातला शब्दानी. हे तेव्हा जे 20 सांग- झाले. गुरु फुकट नाही होईल माणूस, अभ्यास पाहिजे, अभ्यास. मी तुम्ही इतकंच जर- करतो. तुम्ही माहिती नुसते प्रोडक्ट आणले वापरले काहीच उपयोग नाही झालं. ते घडू मध्ये सर तुमच्यात काय तर घेण्यासारखं आहेच, आणि काय वापरलं ती फायदा आहेच. बघितली त्याचा ब्या ते अनुभव घेतला पण घेणारा पाहिजे. व्हॉट्सअपवर दररोज एक लेख येतो, तो लेख दररोज एक लेख वाचलाच पाहिजे, त्याच्यामधल्या नोट्स काढल्या पाहिजे. का? शिकायला मिळणार तुम्हाला. बरोबर आहे की नाही? ही एसएचओडीची पूजा आहे. रोज एक व्हिडिओ, रोज एक लेख, आणि रोज कमीत कमी आठवड्यातून एका तरी शेतकऱ्याला फोन करा, जो वापरतो त्याला, त्याच्या बागेला भेट द्या, त्याच्याबरोबर गप्पा मारा. जो सक्सेस आहे त्याला, जो दररोज एक फेल आहे व्हिडिओ त्याला नाही. तुम्ही नेहमी एका चांगल्या यशस्वी शेतकऱ्याच्या बरोबर गप्पा मारल्या पाहिजे. अहो माझी गायच फॅट 7 फूट चालले त्या गायचं काही जसं थापा नका मारू. आता माझ्याकडे तुम्हाला मिशित आहोत. चला दूध घालतो डेअरीला. 7चं फॅट. हा जास्त टाकलं 7 फूट जाते जर्शीचं, पण आज टाकायचं चिखलावर दूध लागतं असं घट घट हा? पडतंय चिखलावाणी? म्हशीचं सुद्धा. अरे बाप. तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्याला. सुरेश बळीराम शिंदे, मुक्काम पोस्ट राजनी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 7498 515681. जय सेठ वैदिक शेतकरी मित्र हो, आज आपण हा जो बगीचा पाहिला ज्याच्यामध्ये तेले असूनही कुठं प्रसार झाला नाही, फळांची साईज उत्कृष्ट आहे, हा फक्त पोषणाचा कमाल आहे आणि जे आपल्या शेतकरी मित्रांनी एसटी वैदिकच्या मदतीने पिकवला आहे. असाच जर बाग तुम्हाला सोलापूर विभागामध्ये कुठेही पिकवायचा असेल तर आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ऑफिसशी संपर्क करा. माझा नंबर आहे 70 30 77 26 07. धन्यवाद. तर मी त्याला नाजूक माणूस आहे, तुमच्या नखानी असं सोडू मला ना, आणि एवढं ताकद लावून सोडलंय. ते ग्रोथ जाड आहे. बघा ना, तुम्ही सोडा ना, ते शरद किंगचा बाप हो. सोडा सोडा. तुमच्या कडक हाताने मला जाईना ना, माझं नकच माहिती आहे ना, माझं नख जाईना म्हणजे बा कडक रेत पडेल इथे, विषय नाही. विशाल जाड आहे. जातच नाही. किती कशाला हा, मला सांगा, आपला एवढा मोठा माणूस 80 किलोचा तिला फेल आहे. फोडा फोड. आता चिरल्यामुळे निघाला गेला. करा ना. करा. लाल लाल आता पडत. जा. आता जा सर. बापरे. आता जर कसं काय हो 3-2.5 महिन्यातच सीज कलर असं आहे ते, असं आहे बघा. एक मिनिट, हे खात्या पित्या घरचं आहे. हा. बघा मालाची क्वालिटी पहा. हा सर, शायनिंग बघा ना. आता येत आहे किती मला. महिना परत रक्तावर होणार पूर्ण. खावा 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 गोडच लागणार ती. खावा खावा. लागते. तुरट नाही लागत, गोड लागते. गोड लागते. घ्या घ्या घ्या.
आणखी 3.5 मिनिट टाइम आहे सर. आणखी 3.5 मिनिट टाइम आहे बागेला. आपण पाडलं नाही, हे पडलंय ते त्या ह्याच्यामुळे. ते काठीमुळे आपल्या साल सुद्धा कसे कोणाला पाहिजे का? हा, मागण्याची. सुरुवात आंबट परत चव कशी आहे बघा गिळताना. ही चव कशी आहे गोमित्र सारखी. आणखी 3 मिनिट आणखी 3.5 मिनिट टाइम आहे. आता ही दाणे केवढी होतील बघा तुम्ही, असे मोठे टप्पूर मोठे होते. हा? परत बघा आता परत माठ लागते आहे का नाही? आणि ते तुरट लागते, हे गुळमट लागते. ही महत्वाची ताकद आहे. चला धन्यवाद, थँक्यू. जाऊशी वाटत नाही पण आता काय पुढच्या वर्षी आपण